हॅलो, मी पल्लवी. गुड मॉर्निंग. तर आपला आजचा विषय आहे तूप. तूप हे सगळ्यांना आवडतं. बऱ्याच जणांना आवडत नाही आणि बऱ्याच जणांना जमतही नाही, त्यामुळे ते करत नाही. तर असो, तर आपली आजची रेसिपी आहे तूप. तर तूप हे अगदी साधं, सोपं आणि छान. तर ते कसं करायचं ते बघूया. तर मी रात्रभर रात्र 8 दिवसाची जी साय होती, त्यामध्ये 2 चमचे दही टाकलं आहे आणि रात्रभर ते तसंच ठेवलं आहे. त्यामुळे काय होतं, आपलं लोणी घट्ट होतं आणि ते तूप जे आहे ते छान रवेदार होतं. तर जेव्हा मी सकाळी उठली त्यानंतर मी पातेलं भरून पाणी, म्हणजे छोटंसं पातेलं भरून पाणी फ्रीजरमध्ये ठेवलं. कारण की आपल्याला तूप करताना थंडगार पाणी हवं आहे किंवा बर्फाचे जर गोळे मिळाले तर फारच चांगलं. कारण की ते जे आपण मिक्सरमध्ये टाकले साईसोबत, तर आपलं जो लोण्याचा गोळा आहे तो घट्ट होतो आणि पांढरा शुभ्र रेडी व्हायला मदत होते. पण थोडासा त्रास होतो कारण की मिक्सरचा आवाज वेगळा येतो, पण खूप छान तूप होते. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि जेव्हा तुम्ही ही साय काढाल, त्याचं जे ताक असते तेही खायला म्हणजे प्यायला खूप छान लागते. अगदी आंबटच्या ताकापेक्षाही छान. कारण तुम्ही जेव्हा घरचं ताक प्याल तर ते खरंच आपण बनवलेलं त्याचा आनंद वेगळाच असतो आणि तुम्ही त्याची कढी करू शकता आणि मस्त तसं पिऊ शकता. तर आता आपल्या लोण्याचा गोळा रेडी होऊन त्याचं तूप पण बनायला सुरुवात झाली आहे. फक्त तूप करताना थोडीशी काळजी ही घ्यायची आहे की आपण तूप जे आहे ते सारखं हलवायचं आहे. कारण की जेवढं जास्त आपण त्या तुपाला हलवू तर आपलं तूप खाली लागत नाही आणि आपल्या तुपाला जळका वास येत नाही. नाहीतर जळका जर वास लागला तुपाला तर आपलं तूप जे आहे ते खराब लागतं आणि मग ते जळकं म्हणजे खायला पण अजिबात चांगलं लागत नाही. तर थोडंसं तुम्हाला इथं कष्ट घ्यावे लागतील. कारण की आपल्याला जर तूप खायचं आहे तर खरंच थोडीशी मेहनत ही घ्यावीच लागते. आणि तुमचं तूप हे जे आहे ते मस्त पांढरं शुभ्र रवेदार होतं. तूप झाल्यानंतर इथं तुम्ही थोडासा पाण्याचा शिपकाही मारू शकता किंवा लवंग पण टाकू शकता. पण लवंग मी इथं टाकली नाही, कारण की आपण हे बऱ्याच वेळा तूप जे आहे मी हे उसळसाठी वापरत असते, उपासासाठी. त्यामुळे मी इथं लवंग स्किप केली आहे. पण तुम्ही जर टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि हे जे तूप आहे हे मी इथं चाळणीने गाळून घेतलं आणि आता उन्हाळा असल्यामुळे हे तूप जे आहे थंड व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे तो व्हिडिओ इथं घेता आला नाही. पण दुसऱ्या दिवशी मी पाहिलं तर माझं तूप छान रवेदार पांढरं शुभ्र आणि जिथं मुलं 1 चमचा खातात तिथे त्यांनी 2 चमचे नक्की खातील इतकं छान हे तूप झालं आहे. अगदी चटकन पटकन आणि साधी सोपी पद्धत आहे तूप करण्याची. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवीन आणि सोप्या साध्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय. आणि आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ असतात ते सगळे जे व्हिडिओ असतात ते फक्त मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरगुती टिप्स असतात. तर नक्की चॅनलला फॉलो करा.